तर युतीबाबत निर्णय नेते घेतील, कार्यकर्त्यांनी निवडणूक लढावी. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल असंही रवींद्र चव्हाणांनी म्हटलंय. युती संदर्भात कार्यकर्त्यांनी कोणतीही वक्तव्य करू नयेत असं बावनकुळे यांनीही विधान केलंय. कार्यकर्त्याची या निवडणुका आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निवडणुका कार्यकर्त्यांनी लढल्या पाहिजेत. प्रत्येक कार्यकर्ता हा वर्षानुवर्ष निवडणुका आपल्याला लढता याव्यात यासाठी काम करत असतो. त्यामुळे त्या संदर्भातले आचारसंहिता लवकरच दिवाळीच्या नंतर कदाचित घोषित होतील. त्यावेळेला जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा तशा पद्धतीचे जे काही निर्णय असतील वरिष्ठ पातळीवरतील असणारे हे तीनही नेते जे आहेत हे तिघही नेते जे घेतील. माननीय मुख्यमंत्र्यांनी 6 विभागीय बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कोणत्याही नेत्यांनी महायुतीबद्दल कुठलंही स्टेटमेंट करू नये, मन दुखतील असं स्टेटमेंट करू नये, महायुतीत खळा पडेल असं कोणतंही स्टेटमेंट करू नये. माझी सर्व नेत्यांना सूचना आहे किंवा विनंती आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना ज्या आहेत त्या तंतोतंत पालना मी करणार आहे.